राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग, निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी. विनोद तावडे, रामदास आठवलेंच्या नावाची चर्चा. दहा वर्षांनंतरही अरबी समुद्रातील शिवस्मारकाला मुहूर्त सापडेना. परवानग्या जागेची निवड, कोर्टवारीत स्मारक रखडलं. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वाढवला शुभारंभाचा नारळ. ठाकरे काका पुतण्याचं शिवरायांना अभिवादन. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 निधी वितरित करण्यास मान्यता. 3,960 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हप्ता वितरित. वरळी शिवडी मार्गिकेचा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडणार. पुलाचं रेल्वे हद्दीतलं काम पूर्ण करून एप्रिलपर्यंत तो MMRDAकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश. प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडणार. समृद्धीवरून मुंबई गाठण्यासाठी आणखी एक रस्ता. MMRDAकडनं साकेत आमणे उन्नत मार्गाला मंजुरी. आमणेवरून थेट दक्षिण मुंबईत येता येणार. नव्या मार्गासाठी 500 कोटींची तरतूद. 5 मार्चपासून स्कूल बसचा राज्यव्यापी संप. ई-चलान प्रणालीतील त्रुटींवर संघटनांचा आक्षेप. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता. ऑनलाईन गेमच्या नादात मुलगा हिंगोलीहून दिल्लीत. फ्री फायर गेममुळे हरियाणातील तरुणाची ओळख. पैशांचा आमिष दाखवून मुलाला हरियाणात बोलावलं. हिंगोली पोलिसांनी मुलाला दिल्लीतून परत आणलं. जे रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचं उद्घाटन. सुविधांमुळे उच्च दर्जाचे उपचार मिळणार. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक प्रशिक्षणाला चालना मिळणार. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे सर्व सरकारी कार्यक्रमात वंदे मातरम हे गीत अनिवार्य असेल. यापुढे सर्व शैक्षणिक आणि सरकारी कार्यक्रमातही वंदे मातरम गीत अनिवार्य करण्यात आले. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील लेडी डॉनला पोलिसांकडून अटक. सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात रेकी करणाऱ्यासह पोलिसांनी खुशनुमा अन्सारीला गजाआड केलं. मोफत देणग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी. अनेक राज्य सरकार मोठ्या कर्जाचा आणि तोट्याचा सामना करतायत. सरकारनं मोफत देणग्यांचं वाटप करण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष द्यावं. सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना सल्ला. इराण आणि अमेरिकेतला तणाव वाढत चाललाय. अमेरिकेनं मध्य पूर्वेत युद्धनौका, लढाऊ विमानं यांचा समावेश असलेला मोठा लष्करी दल तैनात केलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैन्यानं इराण विरुद्ध दीर्घकालीन लष्करी मोहिमेसाठी तयारी केलेली आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजनं विजयी चौकार लगावला. वेस्ट इंडिजनं साखळी गटातील अखेरच्या सामन्यात इटलीचा 42 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना इटलीचा डाव 123 धावांवर आटोपला आहे.